गगनगिरी महाराज यांना खायला टाकलं काही अजून मागं लागतं आणि तिथून येताना खूप छान वाटतं. इतका मोठा उतार आहे का माझ्या पायाला ब्रेक लागत नाही. फास्ट उतरते मी आता. पावसाळ्यात या आणि असे वॉटरफॉल आज आता आमचा दुसरा दिवस आहे तर आम्ही आता चाललो आहे मंदिराला, मग त्याच्यानंतर लोहगडला. तर हॅलो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही रूम सोडली आणि आता आम्ही खोपोलीतच आहे. आता आम्ही गगनगिरी महाराज मठमध्ये चाललो आहे, तिथं दर्शन घेणार आहे आणि मग इथून आम्ही लोहगडसाठी निघणार आहे. तर लक्ष फार एक्सायटेड आहे लोहगडला जाण्यासाठी आहे ना रे वा. आणि लक्ष हा हा इथे लगेच एक्साइटेड आहे. तर आज सगळे रेडी होऊन आणि मस्तपैकी सकाळी फ्रेश, सगळे फ्रेश झालेले आहे मस्तपैकी. सगळे 6:21 ला उठले, 6:21 ला. आणि रूम छान होती म्हणून मस्त झोप लागली आहे ना. तर आम्ही ज्या रूमला राहिलो ना खोपोली मध्ये, व्हाईट हाऊस म्हणून हॉटेल आहे, तिथे राहिलो आम्ही. ऑनलाईन बघितलं तरी बुकिंग ऑनलाईन पण होते आणि वॉशरूम होत्या, चांगल्या होत्या. सकाळी छान गाणे लावले देवाचे. आज पाऊस नको पाहिजे आहे ना, थोडासा असला तर चालेल. तर फुल भिजणार आहे आम्ही सगळे, कारण आज गाडीच्या बाहेरच जास्त असणार आहे. काल पूर्ण गाडीत प्रवास झाला आमचा, आहे ना रिलॅक्स. अरे ना पाऊस असेल म्हणून आम्ही मोबाईलचं पॅकेट घेतलं प्लास्टिकचं आणि आता आम्ही फुल पावसाचा एन्जॉय घेणार आहे. आता आम्ही गगनगिरी महाराज मठमध्ये पोहोचूच. पुढे राहून आलेला आहे, त्याला काय झालं काय माहिती, त्याला राग आलेला आहे. तर आम्ही गगनगिरी महाराज मठाकडे प्रस्थान होतंय मस्तपैकी. रात्री इथून आम्ही रिटर्न फिरायलो कारण सर्व बुकिंग झालेली होते ना, म्हणून थोडीफार तेव्हा नाही इथं मोबाईल अलाउड नाही म्हणून मी मठाकडे मोबाईल नाही नेऊ शकत. पण जितका म्हणजे बाहेरचा करता येईल पण मध्ये तर नाही शक्य, त्याचे मोबाईल बंद. पुढं जायचं नाही आता बघायचं तर इथे ना मध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आतमध्ये दाखवता नाही आलं. पण बाहेरचं प्लेस तुम्ही बघा किती सुंदर आहे. आणि इकडे हे भक्त निवास पण आहे, भक्त निवास पण इथे स्वच्छ आणि सुंदर आहे. आम्ही खरं इथंच बुकिंग करणार होतो पण ऑनलाईन बुकिंग घेत नाही, ते इथे आल्यावरच देतात. तर आम्हाला येतानाच उशीर झाला म्हणून फुल बुकिंग झालेली होती. तर असा हा बाहेरचा परिसर आहे गगनगिरी मठ आणि हे मंदिर आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गुहा दर्शन घ्यायला. गुहा दर्शन इकडे आहे आणि इथून थोडं पुढे गेला का धबधबा पण आहे. हे भक्त निवास आहे, तिथे स्वच्छता आहे, वॉशरूम पण छान आहे. ते वरती तिथे असे झरणे वाहताना दिसतात, सगळे धबधबे. आणि इथं भक्त निवासमध्ये जे राहतात ना त्यांच्यासाठी ही पार्किंग पण आहे.
शांत आणि सुंदर असा प्लेस आहे, एकदम सुंदर. तर आता भक्त निवास क्रॉस करून आणि आपण गुहेकडे चाललेलो. इथे गायींसाठी सोय केलेली गोमाता, गोशाळा. एक कैलासवासी गगनगिरी महाराज यांचा जो कालखंड होता हा 2008 पर्यंतचा होता आणि ज्या गुफेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली होती त्या गुफेकडे सध्या आम्ही जातोय. इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर गुफा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आता तिकडे जातो. एक कैलासवासी गगनगिरी महाराज यांचा जो कालखंड होता हा 2008 पर्यंतचा होता आणि ज्या गुफेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली होती त्या गुफेकडे सध्या आम्ही जातोय. इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर गुफा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आता तिकडे जातो. चढ इतका डेंजर आहे ना का मला डायरेक्ट दम लागला. पण निसर्ग बघत बघत चढायला मजाच वेगळी. इकडे वरती गाडी येण्यास बंदी आहे आणि म्हणून मग पायी पायी यावं लागलं. सगळे पुढे गेले आणि मला थोडं शूटिंग करता करता वेळ लागतो आणि दम सुद्धा लागला. इकडे मोरांचा आहे ना ओरडण्याचा पण खूप आवाज येतो कारण इकडे फुल जंगल आहे. तर गगनगिरी महाराज म्हटलं येत असेल ना तर खरंच पावसाळ्यात या आणि ते असे वॉटरफॉल वरती खूप बघायला मिळतात. तेव्हा सगळे पुढे गेले. अजून तर लोहगड चढायचंय. इथून गेल्यानंतर आम्ही लोहगड जाणार आहे आणि आता सकाळी सकाळी ना मस्त मोकळं वातावरण आहे, पाऊस नाही आहे. पाऊस असला की चढायला थोडंसं जीवावर जातं. हे बघा इथे एक मोठा वॉटरफॉल आहे. इथं पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे. इथून गुफावरती दिसते, तिथे जायचं आपल्याला. मी जेव्हा फर्स्ट टाइम आले होते ना तेव्हा ह्या रस्त्याचं काम वगैरे नव्हतं झालेलं, पाय वाट होती. मला येऊन खूप वर्ष झाली आणि आता त्यानंतर मी फर्स्ट टाइम आले तर भरपूर डेव्हलप झाले. इथून छान असा मोठा रस्ता पण झालेला आहे आणि तिथून येताना खूप छान वाटतं कारण पूर्ण दोन्ही साईडने जंगल आणि धबधबे वाहत आहे. हा निसर्ग आहे ना तो बघायला मिळतो. इथे घनदाट जंगल आहे इथे दोन्ही साईडने. फार तर फार दिवाळीपर्यंत आले तर खूप छान वाटतं. इथे हिरवगार दृश्य बघायला मिळतं. तर गुफेत जायला बऱ्यापैकी ट्रेक आहे. म्हणजे इथं बघाल तुम्ही जागीच हेअरपिन बेंड आहे.
इकडे पुढे पण एक मोठा धबधबा वाहतोय आणि म्हणून खाली गगनगिरी महाराजांच्या मंदिर मठाच्या तिथून खूप पाणी वाहताना दिसतं. लक्ष वर गेलाय का? दर्शन झालं का? लय भारी. लक्षण ठेव. दादांनो शांतता ठेवा, नाही तर ते बाबा डायरेक्ट पायच पडतात तुमच्या. तर आम्ही दर्शन घेऊन आणि खाली उतरतोय आता. तर इथे ना बोलण्यात पूर्ण अलाव नसता, खूप शांतता ठेवावी लागते, कारण मध्ये तपश्चर्या म्हणजे पारायणासाठी बसलेले आहेत काही लोक आणि त्याच्यामुळे एकदम शांतता ठेवावी लागते. खूप आध्यात्मिक शांतता अनुभवता येते. सगळीकडे धबधब्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज येतोय आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना इथे. बापरे, तुम्ही कधीतरी व्हिजिट करा. आणि इथे खूप बाकी म्हणजे आपण आल्यानंतर फक्त शांतता ठेवावी. खूप इतका मोठा उतार आहे का माझ्या पायाला ब्रेक लागत नाही आणि फास्ट उतरते मी आता. हां हां. चला नाही चला. आलो आलो खाली हा मोबाईल तू चल चल चल. वानर सेना. तर किती मंकी यांना खायला टाकलं काही अजून मागं लागतात आणि काही जण आणतात खायला, पण वरती गेल्यानंतर त्रास देतात. ते खाऊचा बॉक्स पूर्ण ओढून नेतात, सॅक वगैरे.
आ? वानर त्रास नाही देत इथले. नाही तर हरिहर ब्रह्मगिरीचे इथले वानर कसे त्रास देतात. हे पण देत असेल खायला नाही ना, ते काय सॅक जो आहे. वगैरे ओढत असतील ना. तर असा हा परिसर सुंदर आणि मस्त वाटतंय. तिथे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर भक्त निवास आहे, पण अगोदर बुकिंग केलेली असेल तरच तिथे आपल्याला प्रवेश असतो. आता वाजले 9 आणि त्या मंदिरात गर्दी पण व्हायला लागलेली आहे. खूप शांतता राखावी लागते, पण लोक तरी पण बडबड करतात. तर आता आम्ही मठकडून निघालो आणि हे बघा वॉटरफॉल कसे तेव्हा ट्रेन जाते तिथून बघितलं ना, ते दूधसागर सारखं तिथून लगेच धबधबा दिसतो. ते तिकडे स्ट्रेट. हा मग काय भारी वाटत असेल तिथून ट्रेन जातात असं. ते तिकडे समोर एकदा ना म्हणू दूधसागर वॉटरफॉलला जाऊ रे. दूधसागर गोव्याला जातात ना येणार आहे. तर आमचं छान दर्शन झालं आणि गगनगिरी मठकडून आता आम्ही निघालोय लोहगडला जाण्यासाठी. तर घरी घरी नाही रे, इकडंच मुक्काम राहायचंय आता. आपण पोहोचलो ना. ती तिकडनं जाईल बरं की त्या डोंगरात काय मस्त दिसेल ना. खरंच ना. टिवा 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 वर टॉपला. हा मग ती वर टॉपला पाना दिले माकडे. वनवे का रे म्हणून हा ऍक्सिडेंट. अगं मला लोटलं ना दरवाजा उघडाला. दोघे जर दाबून दे माकडांची टोली बघायला. वाव काय ट्रेन जायचं ना वाटतं. जेसीबी पाहिलं कुठं काम करताय. हा ना. उतरले सगळे रे बाबा. वाव काय वॉटरफॉल दिसतोय तो बघ.